की कोशिश करता हूं। त्यांनी सांगितलं कि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पर सांप्रदायिकता का आरोप करने वाले भी कुछ लोग हैं, पर उनका यह आरोप निराधार है। यद्यपि संघ का कार्यक्षेत्र संप्रति केवल हिंदू समाज तक ही सीमित है, फिर भी किसी अहिंदू के खिलाफ कुछ भी संघ में सिखाया नहीं जाता। संघ में मुसलमानों का द्वेष करना सिखाया जाता है, यह कहना भी सर्वथा असत्य है। इस्लाम धर्म, मोहम्मद पैगंबर, कुरान तथा ईसाई धर्म, ईसा मसीह, बाइबल, इनके संबंध में संघ में अनुचित शब्द का भी प्रयोग नहीं होता। इतना ही नहीं बल्कि सर्व धर्म समभाव यानी एक सत विप्रहा बहुधा वदंती, यह जो हिंदुओं की विशेषता है उसी को संघ सर्वोपरि मानता है। You are watching खबर फेस टू फेस। दर्शकों, स्वागत है आपका खबर फेस टू फेस में। मैं ज़ीशान आज़मी। आज की ताज़ा खबर देखने से पहले हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि आपको डेली अपडेट तुरंत मिल सके। आइए देखते हैं आज की ताज़ा खबर। महाराष्ट्र में विधानसभा चुनाव होने से पहले राजनीतिक बयानबाजी तेज हो गई है और विरोधी दल एक दूसरे पर हमलावर हैं। उद्धव ठाकरे ने शनिवार 3 अगस्त को भारतीय जनता पार्टी पर पावर जिहाद करने का आरोप लगाया। उन्होंने कहा कि भाजपा सत्ता में रहने के लिए राजनीतिक दलों में फूट डाल रही है। उन्होंने महाराष्ट्र के डिप्टी सीएम देवेंद्र फडणवीस को खटमल भी कहा। उद्धव ठाकरे ने गृह मंत्री अमित शाह पर भी तीखा हमला बोला। महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री ने कहा कि वो अहमद शाह अब्दाली के राजनीतिक वंशज हैं। महाराष्ट्र के पुणे में उन्होंने कहा कि आज मैं अमित शाह को अब्दाली ही बोलूंगा। अगर आप मुझे नकली संतान बोलोगे तो मैं तुम्हें अब्दाली बोलूंगा। उद्धव ठाकरे ने गृह मंत्री अमित शाह को अहमद शाह अब्दाली का वंशज बताया। अब्दाली ने पानीपत के युद्ध में मराठाओं को हराया था। दरअसल 21 जुलाई को अमित शाह ने पुणे में ठाकरे को औरंगजेब फैन क्लब का लीडर कहा था। उद्धव उसी तंज का जवाब दे रहे थे। आपको बता दें कि महाराष्ट्र में राजनीतिक बयानबाजी की असल वजह आगामी विधानसभा चुनाव है। महाराष्ट्र सहित देश के 4 राज्यों में इस साल विधानसभा चुनाव होंगे। 14 दिन पहले महाराष्ट्र में विधान परिषद एमएलसी के चुनाव हुए थे, जिसमें एनडीए को जबरदस्त जीत मिली थी। गठबंधन ने 11 में से 9 सीटें जीती थी। वहीं इंडिया गठबंधन के 3 प्रत्याशी खड़े थे, जिनमें 2 ही जीत सके। पण हे समजून घेतलं पाहिजे। मी म्हणजे माझा संस्कारित महाराष्ट्र आणि तू म्हणजे महाराष्ट्रावरती दरोडे टाकणारा दरोडेखोरांचा टोळक्यांचा पक्ष जो आहे तो अख्खा पक्ष। देखणारा कधी आव्हान नाही देत, देखणाची अंगठी चिरडायची असतात। त्याच्यामुळे कोणाला तरी वाटलं की त्यालाच बोललोय, मग त्यांनी सांगितलं माझ्या नादाला लागू नका। तुझ्या नादाला लागण्या एवढ्या कुर्तीचा तू नाहीच आहेस। आज बरेच विषय आहेत, बऱ्याच विषयांवरती मार्गदर्शन झालेलं आहे। चला जिंकूया। बोलायला खूप सोपं आहे, पण कसं जिंकायचं आणि कशासाठी जिंकायचं हा महत्वाचा विचार आहे। अरे तुझ्या कुठे उठला, माझ्या कुठे उठला, आणि त्यांचे मोरके कोण कोण आले होते? अहमद शाह अब्दालीचा राजकीय वंशज अमित शाह। अहमद शाह अब्दाली तो पण शाहच होता, तो अहमद शाह होता, हे अमित शाह आहेत। अहमद शाह अब्दालीचा हा राजकीय वंशज हा इकडे वळवळायला आला होता। आम्हाला हिंदुत्व शिकवतोय। अरे नवाज शरीफचा केक खाणारी अवलाद तुमच्याकडनं आम्ही हिंदुत्व शिकायचं? शिवसेनेने हिंदुत्व सोडलं का? आम्ही हिंदुत्व सोडू? कशासाठी सोडू? केवळ काँग्रेस सोबत आम्ही गेलो, तुम्ही नालायकपणाने केलं। जे शंकराचार्य म्हणाले विश्वासघात करने वाला हिंदू नहीं हो सकता, तो विश्वासघात तुम्ही आमच्यावरती कामशेषी केलेला आहात। आणि शंकराचार्य म्हणतात जो विश्वासघात करतो तो हिंदू नाही। मग तुम्ही आमचा विश्वासघात केल्यानंतर शंकराचार्य म्हटले मग तुम्ही हिंदू आहात की नाही आहात? आणि तुम्ही जे काय करता सत्ता स्थापनेसाठी अगदी तुमचे पूर्वज जरी काढले 1940 सालापासून श्यामाप्रसाद मुखर्जी, मी नाशिकच्या शिबिरात सुद्धा बोललो होतो। मुस्लिम लीग तेव्हाच्या मुस्लिम लीगने देशाची फाळणी मागितली होती। त्या मुस्लिम लीग बरोबर मांडीला मांडी लावून बंगालमध्ये सरकारमध्ये स्थापन होणारे यांचे राजकीय बाप श्यामाप्रसाद मुखर्जी, मेहबूबा मुफ्ती मोहम्मद बरोवरती सरकारमध्ये सामील होणारी भाजपा,
आज सुद्धा चंद्रबाबू नायडू हा काही हिंदुत्ववादी माणूस आहे? नितीश कुमार हे काय हिंदुत्ववादी माणूस आहे? पण त्यांनी मुस्लिम समाज म्हटलेलं आहे, त्याच्याकडे डोळे झाक करून आम्ही आमचं सांगतो, आमचं हिंदुत्व कसं आहे हे आम्ही जाहीरपणाने सांगतोय. अरे पहिले कसं आहे अमित शहा ते तरी सांगा ना आम्हाला. एकदा मोदी आम्हाला सांगतात की त्यांचं बालपण हे मुस्लिम कुटुंबियांच्या सोबत गेलेलं आहे. ईदच्या वेळेला ते ताज्या खायला पण जायचे. ईदच्या दिवशी त्यांच्या घरचं जेवण मोदींच्या घरी यायचं. मग हे जर तुमचं हिंदुत्व किंवा तुमची धर्माची संकल्पना असेल तर उत्तर प्रदेशमध्ये आता आदित्यनाथनी जे काय लावलं होतं ते कोर्टाने हाणून पाडलं. कावड यात्रेची वर्षानुवर्ष चालले. त्या मार्गावरती जेवढी दुकान आहे त्या दुकानदारांच्या मालकांची नावं त्याच्यावर लावायची, हा हिंदू आहे का मुसलमान आहे. मग मोदींचं हिंदुत्व आम्ही मानू तुमचं आहे म्हणून का ते आदित्यनाथ सांगताय ते तुमचं हिंदुत्व आहे. तुम्ही वाटेल ते करता. आम्ही काय म्हटलं तर लगेच त्यांनी हिंदुत्व सोडलं. मग आणखी त्यांनी शब्द काढलाय ते हिंदू मुसलमान मुला मुलीचं लग्न झालं आणि काय झालं की लव जिहाद. मग तसं मी म्हणतो तुम्ही बेशरमपणाने तुमच्या सत्तेसाठी सरकारमधनं माणसं फोडताय, पक्ष फोडताय, पक्ष चोरताय. कोणत्याही पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये मुसलमानांसाठी काही जर का असेल तरी देखील तुम्ही त्यांना जवळ करताय. आणि आम्ही आमचं हिंदुत्व जे काय ते सांगितल्यानंतर मुसलमान आमच्या सोबत असतील तर आम्ही औरंगजेबाचे फॅन क्लब. मग तुमचं जे काय जे काम चाललंय हा सत्ता जिहाद नाहीये, हा सत्ता जिहाद आहे. सत्तेसाठी वाटेल ते म्हणजे तुम्ही काही करा पण आम्हाला सत्तेत घेताय तर तुम्ही आमचे. आणि म्हणून मी अमित शहा मुद्दाहून काही वाक्य ऐकवण्यासाठी म्हणून एक कागद घेऊन आलेले आहे. हे कोणी लिहिले? ज्या वेळेला आणीबाणी होती त्या आणीबाणीच्या काळात अनेक जणांना तुरुंगात टाकलं गेलं. सरदार वल्लभभाई पटेलांनंतर इंदिरा गांधींनी तेव्हा आरएसएस वरती बंदी घातली होती. आणि तेव्हाचे जे आरएसएसचे प्रमुख होते बाळासाहेब देवरस हे येरवड्यामध्येच तुरुंगात होते. तुम्ही जे काय आता सांगताय ना संविधान हत्या दिन आणि तुम्ही जो काय विरोध केला होता ती देवरसांची पत्र काढणारे पुस्तक आहे. आणि ती पत्र वाचल्यानंतर कळेल संघाचा आणीबाणीला पाठिंबा होता का विरोध होता ते त्या पत्रातून कळेल. पण देवरसांनी 2 पत्र ही तत्कालीन पंतप्रधान इंदिराजींना लिहिली होती. आणि त्याच्यामध्ये संघ म्हणजे काय आहे ते त्यांनी सांगितलं होतं. हिंदी में है, थोड़ा सा पढ़ने की कोशिश करता हूं. त्यांनी सांगितलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पर सांप्रदायिकता का आरोप करने वाले भी कुछ लोग हैं पर उनका यह आरोप निराधार है. यद्यपि संघ का कार्यक्षेत्र संप्रति केवल हिंदू समाज तक ही सीमित है फिर भी किसी अहिंदू के खिलाफ कुछ भी संघ में सिखाया नहीं जाता. संघ में मुसलमानों का द्वेष करना सिखाया जाता है यह कहना भी सर्वथा असत्य है. इस्लाम धर्म, मोहम्मद पैगंबर, कुरान तथा ईसाई धर्म, ईसा मसीह, बाइबल इनके संबंध में संघ में अनुचित शब्द का भी प्रयोग नहीं होता. इतना ही नहीं बल्कि सर्व धर्म समभाव यानी एक सत विप्रहा बहुधा वदंती यह जो हिंदुओं की विशेषता है उसी को संघ सर्वोपरि मानता है. मग हे कोणाचा फॅन क्लब आहे? मग त्या अब्दालीला विचारा अहमद शहाचा जो वंशज वळवळतो ना इकडे इकडे येऊन बोलून गेला त्यांना विचारा की हे हिंदुत्व म्हणून तुम्हाला संघ नकोय का? निवडणुकीच्या शेवटच्या सुमारास नड्डा जे बोलले की आता मला संघाची गरज नाही कारण संघाचं हिंदुत्व अमित शहा मान्य आहे की नाही हे तुमच्या समोर मी जाहीर त्या अहमद शहा अब्दालीच्या राजकीय वंशज अमित शहाना विचारतोय. राजकीय वंशज आहेत त्यांचे. तोडाफोडा आणि राज्य करा. मराठी माणसाची सुद्धा जी एकजूट आहे, हिंदूंची एकजूट आहे. जातीपाती धर्म भांडण लावायची, समाजात भांडण लावायची आणि स्वतःची घरं ही चांगली सजवायची, दुसऱ्यांची घरं जाळायची, त्यांच्या होड्या पेटवायच्या आणि तुमच्या पोळ्या भरायच्या. हे हिंदुत्व आमचं छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला नाही शिकवलं. हे अब्दाली हे तुमच्या औरंगजेबाने तुम्हाला शिकवलेलं हिंदुत्व असेल कदाचित ज्याला आम्ही हिंदुत्व मानत नाही, ज्याला आम्ही मानत आहे. हे पुस्तक आहे त्याच्यामध्ये अनेक देवरसांचे लेख आहेत. आणखी एक मुद्दा तुम्हाला सांगतोय. हे घेऊन जावा. हा आता यांना संघ का नकोय? कारण आणखी एक पुढच्या एका लेखात त्यांनी म्हटलेलं आहे की कुर्सी लोलूप नेतृत्व फार मोठं आहे पण हे 4 वेळी वाचतो. आणि हे खरंच देवरसांचं कौतुक आहे की त्यांना हे दिसलं होतं की काय तेव्हा मला माहिती नाही की असे नतद्रष्ट संघाचा उपयोग करून सत्तेत येतील आणि संघाच्या ह्याला हाताळ फासतील हे त्यांना ओळखलं होतं. त्यांनी असंच म्हणावं लागेल. आणि त्यांनी जे दिलेलं आहे कि सत्ता में जब आदमी आता है कुर्सी पर बैठता है तो कुर्सी का कुछ ना कुछ मोह होने लगता है और आहिस्ता आहिस्ता फिर मेरा दल यह विचार बहुत मात्रा में प्रभावी होता है और सारी नीतियां देश के कल्याण के लिए न होकर या तो खुद के लिए या दल के हित के लिए होने लगती है. किसी ने यदि पूछा कि भाई यह कोई अच्छी बात है क्या तो कहते हैं हाँ भाई अच्छी तो नहीं है लेकिन करनी पड़ती है. दल के लिए करनी पड़ती है, कुर्सी के लिए करनी पड़ती है. अब्दाली वाचताय किंवा तुमच्या माध्यमातून या चॅनलच्या माध्यमातून ऐकताय
हिंदी में लिखा है, मराठी तो आपकी समझ में आने वाली बात नहीं है. मराठीचा जो काही ठसका आहे आणि जो काही फटका आहे लोकसभेमध्ये आम्ही तुम्हाला दिलेला आहे. पण तुम्हाला मराठी इतके वर्ष महाराष्ट्रात राहून कळत नसेल तर मुद्दामून तुमच्या देवरसाने लिहिलेल्या हिंदीतले 4 ओळी ज्या आहेत त्या अब्दाली तुम्ही वाचा. आणि खुर्चीचा मोह काय आहे, पक्षाचा स्वार्थ कसा आहे, त्याच्यासाठी तुम्ही कसं काय सगळी वाट लावून काम करता आहात ते त्यांनी देवरसाने त्यावेळेला लिहून ठेवलेले. आज इतक्या वर्षानंतर आम्हाला जे वाटत होतं की हिंदुत्व 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 आहे ना, त्यावेळेला हा एक विचार होता, नक्की होता. पण आम्ही जे काय हिंदुत्व म्हणतोय तो हिंदुत्व हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो महाराष्ट्र धर्म आहे त्या महाराष्ट्र धर्माला पुढे नेणारं आमचं हिंदुत्व आहे, साधू संतांचं हिंदुत्व आहे. आणि मी का ताटफेरी उतरलोय, एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आपण जेव्हा म्हणतो हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी, काय आपल्याला अधिकार काय आहे? छत्रपती शिवाजी महाराजांकडून असं आपण काय घेतलंय की त्यांच्या जयंती आपण साजरा करतोय, राज्याभिषेक दिन साजरा करतोय, अगदी दैवतासारखी त्याची पूजा करतोय. जर महाराज तुमच्या समोर उभे राहिले आणि विचारलं काय रे तू असं माझ्याकडे काय घेतलंस की असा मोठा रुबाबात माझं नाव घेतोयस, काय घेतलंस नेमकं? तर मला असं वाटतं आताच्या काळामध्ये आपण तोच एक त्यांचा गुण घेतला पाहिजे. मिर्झा राजे जयसिंग हिंदूच होता पण औरंगजेबाच्या पदरी त्याचे पाय चाटणारा सरदार होता. जसे हे गद्दार तिकडे गेले आपलं सरकार पाडून, तसेच प्रत्येक वेळेला भगव्याला घात भगव्याचा कोणी केला असेल तर तो शत्रूने नाही केला तर गद्दारांनी केलेला आहे. गद्दारांनी आपला घात केलाय. मग तो आपल्या छत्रपती संभाजी राजेंचा असेल, स्वराज्याचा असेल, घात केला तो आपल्या गद्दारांनी केला. आणि त्याही काळामध्ये मिर्झा राजे जो का आला प्रचंड समुद्रासारखं सैन्य घेऊन, आणि त्यांनी ओळखलं होतं की हा माणूस वेगळा आहे, हा राजा वेगळा आहे, ह्याचा जो जीव आहे तो सिंहासनात नाही अडकलेला, तो जनतेमध्ये अडकलेला आहे. कारण हे रयतेचं राज्य आहे. रयत म्हटल्यानंतर कोणत्याही इतर वस्तूपेक्षा जनतेचा प्राण हा महत्वाचा आहे. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावता कामा नये, हे जर का आदेश देणारा हा राजा असेल तर त्याचा जीव हा जनतेत अडकलाय. म्हणून त्यांनी जनतेची कत्तल सुरू केली. आणि जनतेची कत्तल सुरू केल्यानंतर महाराजांसमोर पर्याय नव्हता, शरण जावं लागलं. मग पुढचा सगळा तुम्हाला तो सगळा विषय माहिती आहे. आग्र्याला तिकडे घेऊन गेले आणि आग्र्याला जवळपास त्यांना मारायचंच ठरलं होतं औरंगजेबानी, पण मोठ्या शिताफीने महाराज निसटले. आणि परत आल्यानंतर सर्व काही गमावलं होतं, सगळे गड गमावले होते, राज्य गमावलं होतं, खजिना होता तो गमावला होता, सैनिक गमावले होते, काही शिल्लक नव्हतं. म्हणजे पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, वडिलांचा फोटो चोरला. अशा परिस्थितीमध्ये पुन्हा त्यांनी मर्द मुठभर असतील पण मावळ्यांना सोबत घेऊन औरंगजेबाच्या छाताड्यावरती भगवा रोवून स्वराज्य हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. मग आपण हे नाही करू शकत, आपण नाही करू शकत. अरे तेव्हाची लढाई वेगळी होती. तेव्हा ईडी इन्कम टॅक्स सीबीआय नव्हतं. सरळ तलवार घेऊन यायचे आणि जे मी म्हणतोय तू राहशील किंवा मी राहीन, जसा सिंहगडाच्या वेळेला तानाजी आणि तो उदयसिंग म्हणजे समोरासमोर भिडायचे, लढाई व्हायची, रक्तबंब वाढवायचे, कोणाचा हात कापला जायचा, कोणाची गर्दन छाटली जायची, कोणाचे पाय द्यायचे. तरी देखील उभं राहिलं का? चला जिंकूया. हा महाराजांनी तेव्हा सुद्धा एक आदेश दिला असेल, चला जिंकूया. का? कारण सगळं जे काही संकट आलं होतं ते संकट नेस्तनाबूत करून पुन्हा माझा पवित्र भगवा, हा हिंदू संस्कृतीचा भगवा, हा तिकडे मला रोवायलाच पाहिजे. त्या जिद्दीने महाराज परत आले आणि त्यांनी तो रोवून दाखवला, म्हणून आपण त्यांची पूजा करतो. मग इतिहासामध्ये आपली नोंद काय झाली पाहिजे? अरे नुसते नाव घेणारे होते नाही. मी तर असा विचार करतोय की माझं प्रत्येक पाऊल छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब बघतायत की हा काय करतोय. शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची जबाबदारी माझ्यावरती सोपवली. शिवसेना म्हणजे नुसती यांच्यासारखा भारतीय जनता पक्ष नाही, तर अन्याय जाळून टाकणारी मशाल आणि निखारा आहे तो निखारा. त्या निखाऱ्याची जबाबदारी त्यांनी माझ्यावरती सोपवलेली आहे. निखाऱ्याची जबाबदारी पेडणं हे फार मोठं काम आहे. मशाल सुद्धा हातामध्ये पेडणं हे फार मोठं काम आहे. कारण जी मशाल अन्याय जाळू शकते तीच मशाल घर सुद्धा जाळू शकते. आणि म्हणून मी जी मशाल निशाणी निवडलेली आहे ती जाणीवपूर्वक निवडलेली आहे. ठीक आहे, आज सुद्धा माझं आव्हान आहे. तुम्ही पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, सुप्रीम कोर्टामध्ये निकाल लागणार आहे. उद्या 6 तारखेला सुनावणी आहे. आमचा न्यायदेवतेवरती विश्वास आहे. येत्या 5, 10, 50 वर्षामध्ये निकाल नक्की लागेल. आता एवढा आमचा विश्वास आहे, आमचा अंधविश्वास आहे न्यायदेवतेवरती. एक 50 वर्षामध्ये निकाल नक्की लागेल. पण तो निकाल लागायचा तेव्हा लागेल मी जनतेच्या न्यायालयामध्ये निकाल मागण्यासाठी न्याय मागायला आलेलो आहे. आणि आजचं हे जे शिबिर आहे, हे शिबिर आणि तुम्ही सगळे माझे शिवसेनेचे वकील आहात. जनता आपला न्यायाधीश आहे आणि त्या न्यायाधीशाकडे जाऊन आपल्या संघटनेची, आपल्या शिवसेनेची बाजू मांडणार तुम्ही शिवसेनेचे दूत आहात, शिवसेनेचे वकील आहात. ही जनता न्यायालयामध्ये सुनावणी आजपासून सुरू झाली आणि निवडणुकीचा निकाल लागेल तेव्हा जनतेच्या रूपाने बसलेला तिकडे तो जनता जनार्दन रूपी न्यायाधीश असेल. त्यांनी दिलेला न्याय हा आपल्या बाजूने असेल, हा मला आत्मविश्वास आहे. हा मला आत्मविश्वास आहे. बाकी कोर्टाला सुद्धा मी विनंती अनेकदा केलेली आहे. एक शेवटची विनंती करतो, नाही तर आम्ही आता नाच सोडतो.
लोकशाही ही केवळ शिवसेनेची लढाई नाहीये. अपात्रतेचा निर्णय आता संपली, टर्म संपली. आता उद्या जरी त्यांना अपात्र ठरवलं तरी देखील उद्याची निवडणूक लढू शकतात. मग आम्हाला मिळालं कुठे नाही. पण आज आम्ही तुमच्याकडे एका आशेने बघतोय की दिवसा ढवळ्या लोकशाहीचा खून करून चोर बाजार मांडणारे खुनी जर का आमच्या राज्यावरती राज्य करत असतील तर आम्ही कोर्टाकडनं अपेक्षा केल्यानंतर तिथून जर न्याय मिळायला विलंब होत असेल तर दुसरा आम्ही कोणाकडनं अपेक्षा करायची न्यायाची मी माझ्या जनतेकडेच करणार. पण जनता स्वतःला साक्षीदार आहे. जो गद्दारांनी चोर बाजार मांडलेला आहे संपूर्ण आणि आता एवढ्या उडवत आहेत. एक तर लुटालूट प्रचंड चाललेली आहे. म्हणजे पुण्यामध्ये लुट आहेत, मुंबईमध्ये लुट आहेत, सगळीकडे कॉन्ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टर देऊन टाकतायत आणि त्या रुपाने पैसा वर वाढतात. हाच पैसा या निवडणुकीमध्ये वापरणार आणि हे कमी पडतंय म्हणून आता लाडकी बहीण असेल आणखीन काही असेल म्हणजे तुम्ही लाच घेऊन मतं विकत घ्यायला बघताय. महाराष्ट्र स्वाभिमानाने जाणार आहे, भिकेवरती जाणार महाराष्ट्र नाहीये. महाराष्ट्राला पाहिजे त्या हक्काचं पाहिजे. आज सुद्धा त्या माऊलीला आपण मदत केली. शेतकरी काय मागतात ते त्या माऊलीला 1500 रुपये जातीचा मुलगा येतोय. परत ज्या घरामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या अनेक घरामध्ये बेकार तरुण आहेत. तरुण गेल्या 10 वर्षापूर्वी काय त्यांचं वय होतं आज त्यांचं काय वय आणि त्या घरामध्ये तुम्ही त्याच्या बहिणीला तुमच्या त्याच्या आईला 1500 रुपये देऊन काय सांगणार. 1500 रुपयामध्ये घर चालवणार. मग हक्काचं राहायचं नाही. जर तुम्ही हक्काचं मागाल तर याद राखा मोदी आणि अब्दालीची हीच योजना आहे. आम्ही देऊ त्याच्यावरती जरा आपण हक्काचा कमाल तर आम्ही तुमच्या मागे इन्कम टॅक्स फिर्यायला जाऊ. इकडे स्वाभिमानाने नाही जायचं, ताटपारीने जगायचं. याद राखा तुरुंगात टाकू. आमच्या समोर याल तर हातामध्ये भिकेचा पेटोला घेऊन आणि खाली मान घालून यायला पाहिजे. हे तुम्हाला मंजूर आहे. आणि ह्याला शिवाय होते तर मी तरी राहील नाही तर तू तरी राहशील. अन्यायावरती वार करणार तरी राहील नाहीतर अन्याय करणार तरी राहील. हा लढा उद्धव ठाकरेचा नाहीये. हा लढा केवळ शिवसेनेचा नाहीये. हा लढा माझ्या छत्रपतीच्या महाराष्ट्राचा आहे. दरवेळेला जे आपण सांगतो सेनापती बापटांचा दाखला देतो. महाराष्ट्र आधार या भारताचा तो आधार भारतात महाराष्ट्रामध्ये शोधतोय आणि एकदा आपण करून दाखवले. आज सुद्धा माझ्याकडे जे येतात तिथं राज्यातल्या काही लोक येतात. ममता दिदी येऊन गेल्या, आणखी काही लोक येऊन गेले आणि अनेक जण येऊन सांगतात की उद्धवजी आपले देश को दिशा दिखाई. 1 डिसेंबर जानेवारी पर्यंत या हुकुमशहाच्या विरुद्ध बोलण्याची कोणाची हिंमत होत नव्हती ती महाराष्ट्राने दाखवली म्हणून आपण हा लढा देऊ शकलो. आणि इथं आपली परंपरा आहे अन्यायाविरुद्ध लढणं. काही काळामध्ये आम्ही शाळेमध्ये हे सगळं शिकलो. तुम्ही पण शिकले आहात. आपल्या शाळेची पुस्तकं एकच होती, धडे एकच होते. पण नुसते वाचून मार्क मिळवण्यासाठी ते धडे नव्हते तर आयुष्यामध्ये ते संस्कार गिरवण्यासाठी म्हणून ते धडे होते. लोकमान्य टिळकांना जे म्हणतात असंतोषाची जनक. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. मग तेच आज आम्ही म्हणतोय. त्या काळामध्ये जसे टिळक हे महाराष्ट्राचे मराठी माणूस देशातल्या इंग्रजांच्या विरुद्धचा असंतोषाचा जनक झाला तसं आज ह्या मोदी शहाच्या हुकुमशाही विरुद्ध माझा महाराष्ट्र आणि माझी शिवसेना ही आजच्या हुकुमशाहीच्या विरुद्धची असंतोषाची जनक आहे. आणि जसं ते म्हणाले होते की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे तो मी मिळवणारच तसं आज सुद्धा आम्ही म्हणतोय की होय स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी राखणारच. म्हणून आम्हाला जिंकायचंय. आणि ही नुसती एवढ्या जागा पाहिजे तेवढ्या जागा पाहिजे नाही. मला अख्खा महाराष्ट्र पाहिजे. मला महाराष्ट्राचा कानाकोपरा हा स्वाभिमानाने उठलेला पाहिजे, पेटलेला पाहिजे. मला संपूर्ण महाराष्ट्रातल्या दऱ्याखोऱ्यांमध्ये या हुकुमशाही व्यापारी हुकुमशहाच्या विरुद्ध एक रान किंवा वणवा पेटलेला पाहिजे. आणि ते वणवा पेटवण्याचं काम तुमच्यावरती दिलेलं आहे. आहे हिंमत तुमच्यामध्ये? करणार ती काम? कारण हातामध्ये तलवार आहे ठीक आहे पण ही तलवार जसं मुनगटीवाराने आणली वाघ नख. अहो मुनगटीवार नखाच्या मागे वाघ असतो ना तेव्हा त्या वाघ नखाला अर्थ असतो. त्या वाघ नखाने अफजल खानाचा कोथळा काढलेला आहे ते नाही हा विषय वेगळा आहे. पण त्या नखाच्या मागे शिवाजी राजा म्हणून वाघ होता म्हणून त्या नखाला महत्व आहे. आणि त्या नखाच्या मागे जर मुनगट्टीवार असेल तर पेलवते का ते तुम्हाला? हा झेपते का? वाघ नख आणि मुनगट्टीवार कुठेतरी काहीतरी जुळते. पण तुम्ही माझ्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला त्याच्या गळ्याला नख लावताय तेव्हा निवडणुकीत वाघ नख कशी असतात की वाघ नख ही माझ्या समोर बसलेली आहे. ही महाराजांची वाघ नख खरी वाघ नख ही महाराष्ट्राची जनता आहे. ही शिवाजी महाराजांची वाघ नख म्हणजे महाराष्ट्राची जनता आहे. आणि हीच वाघ नख घेऊन उद्याच्या निवडणुकीत हा जो अब्दाली आपल्यावरती चालून आलेला आहे. मी त्याला आजपासून अब्दाली म्हणतोय. अहमद शहा अब्दाली म्हणतोय. मला तुम्ही नकली संतान म्हणता तेव्हा लाज नाही वाटत? मला तुम्ही औरंगजेबाचा फॅन क्लब म्हणताना तुमची जीभ नाही आठवत? मग तुम्ही अहमद शहा अब्दाली असाल आणि आहातच तर मी कशाला घाबरू? हा अहमद शहा अब्दाली पाहिजे का मी पाहिजे हे तुम्ही ठरवायचं आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमान पायदळी तुडवणारा अब्दाली पाहिजे, औरंगजेब पाहिजे.
छत्रपतींचा महाराष्ट्र हा अभिमान आणि स्वाभिमान आहे, हा असा धगधगत्या निघाल्यासारखा भगवा हातामध्ये घेऊन नाचणारे शिवसैनिक पाहिजे, तुम्ही ठरवायचंय. आणि आजचं हे संकलन खूप चांगलं झाले. ही मशाल आता घरोघरी घेऊन जायची. अनेक ठिकाणी मला कल्पना आहे की आपल्या शाखांच्या बोर्डवरती आज देखील धनुष्यबाण आहे. नाही, आता तिकडे मला मशाल पाहिजे. आणि मशाल केवळ बोर्डवर नकोय, मशाल ही आपल्या हृदयात धगधगती पाहिजे. आणि आणखीन एक काम फार छान केलेलं आहे, याच्यात कुठेही काही चूक नाहीये, फक्त एक कमी आहे, तो म्हणजे शिवसेनेचा वाघ, जो मुनगंटीवारकडे नाहीये, जो भाजपकडे नाहीये. तुम्ही नका येऊन बसा, आपण वाघ माझ्याकडे आहे. त्याच्यामुळे आम्हाला ती भीती दाखवू नका. ही निवडणूक तुम्ही कधी घ्या, ठीक आहे, पावसाचं थैमान आहे, पण त्याच्यानंतर पावसाचं थैमान झाल्यानंतर भगव्याचं थैमान सुरू होईल. भगवं वादळ या महाराष्ट्रामध्ये येईल. आणि अमित शहा सांगतोय, अब्दालीला सांगतोय, या लोकसभेत जेवढे वळ तुमच्यावरती उमटलेत त्याच्यापेक्षा, जसं संजय तुम्ही बोललात ना, शिवसेना प्रमुख म्हणायचे की माझ्या पाठीवरती आता एवढे वाद झाले की वाद करायला जागा नाही, तसं या विधानसभेच्या निकालानंतर अब्दाली तुमच्या भाजपवरती एवढे वळ उठतील की पुन्हा वळ उठायला जागा शिल्लक नसेल. आणि मग तुमची वळवळ ही महाराष्ट्रामध्ये कायमची गाडली गेलेली असेल. आणि ती गाडण्यासाठी सज्ज व्हा, हातामध्ये मशाल घ्या आणि ह्या चोर बाजाराला, दरोडेखोरांना जसं औरंगजेबाची कबर तिकडे आपण बांधली, तशीच भाजपची राजकीय कबर या महाराष्ट्रामध्ये बांधा. जय हिंद.